मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत राज्यभरात जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे। उद्या ते कोल्हापुरात येत आहेत। उद्या सकाळी 11 वाजता जरांगे पाटील यांचं मिरजकर तिकटी इथं आगमन होणार आहे। या ठिकाणी मराठा समाजातर्फे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। त्यानंतर क्रांती दिनानिमित्त ते मिरजकर तिकटी इथल्या ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करणार आहेत। त्या ठिकाणाहून शांतता रॅलीला सुरुवात होईल। रॅलीत मनोज जरांगे पाटील हे वाहनात असतील तर समाज बांधव पायी चालत रॅलीत सहभागी होणार आहेत। रॅली छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा होणार असल्याचं मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी सांगितलं। आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीत मनोज जरांगे पाटील यांचीही सभा होत असल्यानं शासनाला हादरा बसेल अशी मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ असं मुळीक यांनी सांगितलं। स्वातंत्र्यानंतर मराठे वगळले गेले, त्यामुळे गेल्या या 70 वर्षामध्ये 75 वर्षामध्ये मराठा समाजाची जी आर्थिक स्थिती एकदम जी विद्यार्थ्यांची आहे, शैक्षणिक जी प्रगती आहे, नोकरीमधल्या संधी कमी होत गेलेल्या आहे। त्यामुळे आज मराठा समाजाचा हा प्रश्न जरांगेंच्या माध्यमातून जो ताकदीने पुढे आलेला आहे। त्यामुळं जरांगे साहेब या ठिकाणी कोल्हापूरला येत असताना शाहू नगरीत एक आरक्षणची नगरी म्हणून आम्हा कोल्हापूरकरांची जबाबदारी आहे। त्यांची जी स्वागताची तयारी आहे ती अतिशय आम्ही जोरदारपणे केलेली आहे की या आरक्षण नगरीमधून अशा पद्धतीने ताकद दाखवली जाईल की शासनाला सुद्धा हादरा बसेल। या रॅलीत विविध गावातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं येणार आहेत। त्यांच्या पार्किंग आणि पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी करण्यात आली आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील कोल्हापूरमध्ये आल्यानंतर अधिकृत आय कार्ड असलेले तरुण मानवी साखळी करून संरक्षण देणार आहेत। वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे। रॅलीमध्ये सामील होणाऱ्या लोकांनी कुठेही कचरा करू नये, स्वयंशिस्तीनं रॅली पूर्ण करावी, पोलिसांना, आरोग्य सेवकांना आणि इतर सरकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन सकल मराठा समाजानं केलंय। या पत्रकार परिषदेला उमेश पवार, शाहीर दिलीप सावंत, संदीप देसाई, शुभम पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते।